नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पुन्हा एकदा 22.8 या व्हर्जननुसार खूप मोठा बदल झालेला आहे आणि त्याच बदलापैकी एक महत्त्वाचा बदल आपण इथे बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण हे बघा होम पेजवरती मोर या ऑप्शनवरती आपण इथे जाणार आहोत. या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर बघा इव्हेंट याला इथे क्लिक करायचं आहे. इव्हेंट याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे आपण VHSND याला क्लिक करून घेतलेले आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर बघा पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला VHSND हा कार्यक्रम भरायचा आहे आणि आता आपण ते क्लिक करून घेतलेलं आहे. ॲड VHSND डिटेल्स इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे आता आपण हे बघा इकडे वरच्या बाजूला इथे आपल्याला डेट टाकून घ्यायची आहे. त्या कार्यक्रमाची ज्या दिवशी आपण तो कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाची तारीख आपल्याला इथे टाकायची आहे. इथे मी क्लिक केल्याच्यानंतर बघा कॅलेंडर ओपन झालेले आहे आणि त्या कॅलेंडरमध्ये आपण कार्यक्रम घेतलेल्या ज्या दिवशी आपण तो कार्यक्रम घेतलेला आहे VHSND ती तारीख इथे आपण टाकून घ्यायची आहे. हे बघा मी अशा प्रकारे इथे तारीख टाकून घेतलेली आहे. तारीख टाकून घेतल्याच्यानंतर पार्टिसिपेंट आपल्याला आता इथे पार्टिसिपेंट चला तर बघूया. AWC AWH ANM ICDS सुपरवायझर CDPO आशा MPW TPO आणि इतर. तर मैत्रिणींनो बघा खूप सारे इथे ऑप्शन आहे. यापैकी हे बघा जे उपस्थित असले त्याला आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जे उपस्थित आहेत अंगणवाडी सेविका उपस्थित असेल तर त्याला आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. जे नसतील ते नका भरू, परंतु जे उपस्थित आहे ते आपल्याला इथे अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा हे बघा इकडे खालच्या बाजूला बघा लाभार्थी. आता या कार्यक्रमात कोण लाभार्थी उपस्थित होते ते सुद्धा आपल्याला इथे आता भरायची आहे. ती माहिती इथे त्यासाठी चौकोन दिलेले आहेत. बघा गर्भवती महिला हे बघा गर्भवती महिला इथे या चौकोनात टाकून घ्यायचा आहे. तो आकडा आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर स्तनदामाता, त्यानंतर मुले, त्यानंतर प्रौढ अवस्थेतील मुली, मदर ऑफ चिल्ड्रन म्हणजे लाभार्थी माता आणि गार्डियन ऑफ चिल्ड्रन म्हणजे आजी किंवा आजोबा. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता ही माहिती आपण भरल्याच्यानंतर बघा वॅक्सिनेशन म्हणजेच आपल्याला इथे लसीकरण कोणाकोणाचं झालेलं आहे ते आपल्याला इथे त्याची नोंद घ्यायची आहे. तर हे बघा वॅक्सिनेशन त्यामध्ये गर्भवती महिला किती गर्भवती महिलांचं लसीकरण झालेलं आहे, स्तनदामाता आणि मुले. अशा प्रकारे इथे आपल्याला तो आकडा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर समोर बघूया सप्लिमेंट. बघा आता सप्लिमेंटमध्ये त्यांनी आपल्याला बरेच ऑप्शन दिलेले आहेत आणि चौकोनसुद्धा दिलेले आहेत. तर बघा IFA टॅबलेट. आता ज्या फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्या VHSNDच्या जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या दिवशी त्या गोळ्या किती लाभार्थ्यांना वाटप झालेल्या आहे. व्हिटॅमिन A
हा डोस किती लाभार्थ्यांना दिलेला आहे. ॲल्बेंडाझोल म्हणजेच जंतनाशक गोळ्या किती लाभार्थ्यांना दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा कॅल्शियम, हे बघा खाली मल्टीव्हिटॅमिन, झिंक सप्लिमेंट आणि आयरन सिरप, हे जे बाकी औषध आहे किंवा सिरप असेल किंवा गोळ्या, त्या लाभार्थ्यांचा आकडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. इथे या लाभार्थ्यांचा आकडा टाकल्याच्यानंतर बघा आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्याच्यानंतर बघा टेस्टिंग चेकअप, बघा चेकअपचा सुद्धा इथे आपल्याला आकडा भरायचा आहे. बघा HB टेस्टिंग म्हणजेच जे गरोदर मातेचं HB टेस्ट केलं जातं ते इथे, तो आकडा इथे टाकायचा आहे. त्यानंतर ब्लड शुगर टेस्ट आणि ANC, किती ANCची तिथे टेस्ट करण्यात आलेले आहे, हे तिन्ही रकाने इथे भरून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा पुढचं बघा काउन्सलिंग सर्व्हिसेस, बघा मार्गदर्शन. बघा ज्या वेळेस आपण हा कार्यक्रम घेतो त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं जातं त्याचे बरेचसे विषय इथं त्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी आपण कोणत्या विषयावर त्यांना मार्गदर्शन करतो, म्हणजेच आपल्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी उपस्थित आहे VHSND या कार्यक्रमाला, आणि आपण त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शन करतो ते विषय इथे आपल्याला यातून निवडायचे आहेत. तर ज्या विषयावर आपण मार्गदर्शन केलेलं आहे कार्यक्रम भरताना ते विषयाला इथे टिकमार्क करून घ्यायचे आहे. चला त्यानंतर बघूया THR डिस्ट्रीब्युशन. बघा इथे बघा THR गर्भवती महिला, THR विषयी किती माहिती आपल्याला इथे आकडा टाकायचा आहे. किती गर्भवती महिलांना किती THR आपण इथे वितरित केलेला आहे, परंतु तो आकडा इथे आपल्याला टाकायचा आहे. स्तनदामाता आणि मुले आणि पौगंडावस्थेतील मुलगी, एवढे इथं 4 हे चौकोन दिलेले आहेत ते इथे आपल्याला भरून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर बघा आपण भरलेला फॉर्म इथे सबमिट होत आहे. बघा सबमिट होण्या अगोदर एकदा ते आपल्याला पुष्टी करण्यास सांगत आहे. सादर करण्यापूर्वी कृपया माहिती व्यवस्थित तपासा. बघा आपण जी माहिती भरलेली आहे ती व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्या. व्यवस्थित नसेल तर परत जाऊन एकदा ती माहिती सगळी व्यवस्थित भरा. जर व्यवस्थित वाटत असेल तर समाविष्ट करा. हे बघा समाविष्ट करा, याला क्लिक केल्याच्यानंतर आपला फॉर्म इथे सबमिट होणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला VHSND हा कार्यक्रम भरून घ्यायचा आहे. खूप सोपी माहिती आहे, काही फार अवघड नाही. 22.5 नुसार या कार्यक्रमामध्ये काही बदल झालेला होता, परंतु ज्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यांची तारीख ही अवैध दाखवत असल्यामुळे काही मैत्रिणींना खूप अडचणी येत होत्या, परंतु तो प्रॉब्लेमसुद्धा या अपडेटनुसार निघालेला आहे. आणि अशा प्रकारे VHSND हा कार्यक्रम भरून घ्यायचा आहे. 2-3 पेज आपल्याला माहिती भरायची आहे. काही अवघड नाही, परंतु कार्यक्रम भरायचा असल्यामुळे ही माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि ही सर्व माहिती आपल्याला लसीकरण चालू असताना आपल्याजवळ आपण ही माहिती ठेवतोच. आणि शक्यतो VHSND हा कार्यक्रम लसीकरणाच्या दिवशी घ्यायचा आहे आणि आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा भरायचा आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मैत्रिणींना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद मैत्रिणींनो.